घनसोली कळंबोली खारघर नोट सिडको महामंडळाची जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीच्या पूर्ण लॉटरी लागण्यापासून तर लॉटरीचे विजेते जाहीर करण्यापर्यंत या लॉटरीची माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला या लॉटरीबद्दल माहिती वेळोवेळी अपडेट येत राहतील. बघा, हे सिडकोचे संचालक आहे सिंगल साहेब यांची प्रस्तावना दिलेली आहे. त्यांनी थोडक्यात सांगण्यात आले की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पोत्पन्न गटासाठी या जाहिरात आलेली आहेत. याच्यामध्ये सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपलं स्वप्नातलं घर पूर्ण करावं. बघा, सिडकोची लॉटरीची जी हे प्रस्तावना आहेत, तपशील आहेत, अनुक्रमणिका आहेत की कोणत्या पानावरती काय माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीची PDF लागत असेल तर PDF मी सांगतो तुम्हाला शेवटी मिळून जाईल. कुठे मिळेल याची पण माहिती देईल तुम्हाला डायरेक्ट तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा ते बघू शकता. 27 तारखेला जाहिरात आलेली आहे. दुपारी 12 वाजता झालेली आहे त्याची सुरुवात. 25/9 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे. पेमेंट 27-8 तारखेला तुम्हाला करायचं आहे. NEFT RTGS संगणकाद्वारा याची सोडत होणार आहेत. सोडत यशस्वी अर्धधान्य सिबळे बेलापूर 7व्या माळ्यावरती त्यांना तिथे जायचं आहे. सेक्टर 10 मध्ये EWS आणि LIG साठी एक घर आहेत. सेक्टर 40 खारघरमध्ये आणि सेक्टर 15 कळंबोलीमध्ये सुद्धा या घरांची माहिती देण्यात आलेली आहे. बघा, सेक्टर 174 जागा आहे सेक्टर 40 खारघरमध्ये आणि कळंबोलीमध्ये सुद्धा 37 जागा आहेत. अशी टोटल 213 जागांची जाहिरात आलेली आहे. अर्ज कसा करायचा? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, वय किती असावं? 15 वर्ष तुम्हाला डोमेसाईल लागेल. 18 वर्ष कंप्लीट तुम्हाला हे महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जर तुम्हाला 2.5 लाखांची सबसिडी घ्यायची असेल तुम्हाला अर्जदार करावं लागेल. त्याला को ॲप्लिकंट असे म्हणतात. हे त्यांनी पूर्ण जे कॅटेगरी वाईज आहे त्यांची माहिती दिलेली आहे. बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जो लाभ आहे, केंद्र शासन 1.5 लाख रुपये आणि राज्य शासन 1 लाख रुपये असे देणार आहेत. सदनिका विपणनाची जी माहिती देण्यात आलेली आहेत, ऑनलाईन नोंदणी कशाची, पॅन कार्ड, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, ह्या सर्व गोष्टी यांनी सांगण्यात आलेल्या आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना लागेल त्यांची माहिती ते देण्यात आलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना फोटोची साईज, याची साईज किती ठेवावी याची पण माहिती देण्यात आलेली आहे. अनामत रक्कम तुम्हाला किती भरावं लागेल. EWS वाल्यांसाठी 75,000 आणि LIG साठी 1,50,000 रुपये तुम्हाला अनामत रक्कम भरावं लागेल आणि फॉर्मची फीस 295 + GST अशीही तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. NEFT RTGS द्वारे सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. पूर्ण माहिती वाचायची आहे. त्यानंतरच तुम्ही अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. संगणकीय सोडत होणार आहेत. जर कोणते अर्ज बाद झाले असेल तर ते कशामुळे बाद होतील? एकापेक्षा जास्त संकेतामध्ये किंवा एकापेक्षा उत्पन्न गटामध्ये किंवा एका बँकेचा खाते क्रमांक, पॅन क्रमांक चुकीचे असलेले, हे त्यांनी सांगितलेले आहे. हे तुम्ही वाचून घ्या. आणि तुम्हाला जे लाभार्थीची यादी आहे ते कुठे लागणार आहेत, कशी लागणार आहे त्याची पण माहिती देण्यात आलेली आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही माहिती जे पेमेंट आहे ते करू शकता. संगणकीय सोडत जर यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला घर लागलं तर तुम्हाला कुठे भेटायचं आहे, कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे, याची माहिती या पेजवरती देण्यात आलेली आहे. तुम्हाला उत्पन्न तिथे दाखवावं लागेल, जे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज भरलेला आहे. हे बघा, हे उत्पन्नाची कॅटेगरीमध्ये जे आहेत ते त्यांचे याचे डॉक्युमेंट काय हवे त्यांनी सांगण्यात आलेले आहेत. SC ST कॅटेगरी वाईज जे जागा राखीव आहेत त्यांची पण माहिती पुढे देण्यात आलेली आहे.
आणि हे सदनिका वितरणाच्या ज्या महत्त्वाच्या अटी आहेत त्यांनी सांगण्यात आलेल्या आहेत. तिथे ज्या अटी आहेत, ज्या सिडकोने अटी घालून ठेवलेल्या आहेत ते इथे सांगण्यात आलेले आहेत. सर्व अधिकार महामंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. बघा, आणि या सावधानतेचा इशारा आहे की असे कोणीही दलाल वगैरे निवडण्यात आलेले नाही आहेत. तुम्हाला जे पण आहे ते सिडकोचे अधिकारी, त्यांचा पत्ता पण देण्यात आलेला आहे. सिडको आणि दूरध्वनी क्रमांक पण दिलेले आहेत आणि टोल फ्री क्रमांक पण दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना जर काही अडचण आली तर कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणते जी तपशील दिलेले आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. त्यांची कॅटेगरी वाईज ठरवून दिलेले आहे की हँडिकॅपमध्ये कोणते असतात. अशा सर्व माहिती या पेजवरती देण्यात आलेली आहेत. हे कोणत्या कॅटेगरीसाठी कुठे घर आहे त्यांनी सांगण्यात आलेले आहेत. बघा, हे सदनिकांची किंमत ठेवलेली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 26,09,000 रुपये आणि LIGसाठी 36,72,505, घनसोलीसाठी ठेवण्यात आलेले आहे. खारघरसाठी सुद्धा 26,500,000 आणि LIG कॅटेगरी साधारण प्रयोगासाठी पण त्यांनी माहिती दिलेली आहे. हे 13 नंबर देण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी कशी करायची, ऑनलाईन अर्ज भरणे, ऑनलाईन अनामत रक्कम भरणे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे इत्यादी सर्व गोष्टी याचे देण्यात आलेल्या आहेत. आणि हा खाली लेआउट प्लॅन आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. हे सर्व लेआउट प्लॅन आहेत. इमारत किती माळ्यांची असणार आहे आणि हे सर्व घरे रेडी टू पोझिशन आहेत. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट घर लागले आणि तुम्ही पेमेंटचे पूर्ण हप्ते भरले तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला चाबी मिळणार आहे. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी नाही आहे. हे प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले आहे. तुमचं घर कुठे नाही आहे. नमुना देण्यात आलेला आहे. हे तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर जे कागदपत्र लागतील हे तुम्हाला तिथे जमा करावं लागतात. तुम्हाला हे सर्व माहिती PDF मध्ये आहे. हे तुम्हाला मी कुठे मिळेल, कशी मिळेल याची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर देणार आहे. तुम्हाला ही माहिती जर हवी असेल तुम्हाला PDF मध्ये, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या जे WhatsApp चॅनल आहेत फनी प्रवीणचं, याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फनी प्रवीणच्या WhatsApp चॅनलवरती तुम्हाला हे सर्व PDFची जी हे आहे पूर्ण जाहिरात ही तुम्हाला PDF मध्ये पूर्ण मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.